नमस्कार मित्रांनो, विजनेन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, MPSC लिपिक, टंकलेखक आणि करसहाय्यक यांची संयुक्त परीक्षा मागे झाली होती, मुख्य परीक्षा झाली होती। तर याविषयी नवीन अपडेट्स माहिती मिळत आहेत मित्रांनो। तर आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे। काय आहे ते याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, MPSCने नुकतेच प्रसिद्धीपत्रक जाहीर करून स्पष्ट केले आहे की जे काही MPSC लिपिक, टंकलेखक त्याचप्रमाणे करसहाय्यक यांची स्किल टेस्ट म्हणजे चाचणी कौशल्य परीक्षा होणार आहे। तर यासाठी रेशो हा 1:3 राहणार आहे। मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की जे काही लिपिक, टंकलेखक आणि करसहाय्यक आहे तर यांची स्किल टेस्ट होताना 1:5 हा रेशो राहणार आहे। तसेच आयोगाला सुद्धा बऱ्याचशा शिफारसी उमेदवारांनी केल्या होत्या की 1:5 हा रेशो स्किल्स टेस्टसाठी ठेवावा। मात्र आयोगाने नुकतेच प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट उल्लेख केला आहे की 1:3 हाच रेशो फिक्स रेशो राहणार आहे क्लर्क आणि करसहाय्यक या दोन्ही स्किल टेस्टसाठी। मित्रांनो, 1:3 जरी रेशो ठेवला तरी बरेचसे मेरिट कमी लागणार आहे, कारण जी काही मेगा भरती MPSC लिपिक, करसहाय्यकची झाली होती तर यामध्ये जवळपास 8,000 जागा होत्या आणि मित्रांनो, जागा जास्त असल्या कारणाने मेरिट कमी लागण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कट ऑफ जर कमी लागला तर बऱ्याचशा कॅटेगरीतील उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, MPSC मुख्य परीक्षेचा निकालही लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, येत्या आठवडाभरात MPSC मुख्य परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता चर्चिली जात आहे। तर मित्रांनो, ही होती MPSC छोटी अपडेट्स। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, प्लीज टू सबस्क्राईब टू चॅनल। धन्यवाद।